सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 13 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. ही कथा आणि चॅनलवरील इतर कथा माझ्या स्वलिखित आहेत, तर कृपया कॉपी करू नका. अभि जसा वरात घेऊन देशमुखांच्या वाड्यात पोहोचला, तिथे आधीच सदाशिव संपूर्ण कुटुंबासोबत वाड्याच्या दाराशी हजर होते. वरात दारात थांबली तसं राघोजी यांनी सुलोचना यांना आवाज दिला. तशी सुलोचना हातात आरतीचे ताट घेऊन हजर झाली. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तेच हाल वरमाय असलेल्या साधनांचा सुद्धा होता. त्या सुद्धा हसत सुलोचना यांना बघत होत्या. तर दोन जिगरीच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचा पूरच वाहत होता. दोघांच्याही सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर आज वेगळीच चकाकी होती. आणि असणार का नाही, आज त्या दोघांचं मैत्रीचं नातं आणखी घट्ट होणार होतं. त्याला आज एक नवीन नाव मिळणार होते. आणि नात्याचं एक पाऊल पुढे होऊन ते दोघेही आता एकमेकांचे संबंधी म्हणजेच इवाई होणार होते. कसा आहेस वसंता? तुझं खूप खूप अभिनंदन. सदाशिव वसंतराव यांच्या गळ्यात पडत बोलले. तुझंही खूप खूप आभार सदा. वसंतराव सुद्धा तितक्याच आनंदात म्हणाले. इकडे सगळं जग आनंदात होतं, पण हा सडू मात्र थोडा तरी हसे. आई शपथ, माहिती नाही हा माणूस कुठल्या दगडाचा बनला आहे. याला पाझरच फुटत नाही. आता सुद्धा आपलं बांडनाक उंच करून उभा होता, तेच आपलं सडू तोंड घेऊन. सुलोचना यांनी अभिला ओवाळलं आणि त्याला टीका लावून त्यावर अक्षदात टाकून त्याला आत येण्यास खुणावले. आंटी, मला सुद्धा राऊंड राऊंड करा ना. आरू हसत सुलोचना यांच्या समोर उभा झाला. तसे सगळे चमकून त्यालाच बघू लागले. तर सुलोचना यांनी त्याला सुद्धा स्मित करत ओवाळलं. काय करणार, अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे. तीच इथे साधना यांनी जपली होती. आज सगळ्यांचा योग्य तो स्वागत सत्कार करत मुलीकडच्यांनी त्यांना आत घेतले. तर अभिंचे पाय जसे जसे मंडपाच्या समोर समोर पडत होते, तिथे जमलेली गर्दी डोकं वर काढून त्यालाच बघत होती. त्याचा चालण्यातला तो रुबाब आणि त्याचे ते हँडसम रूप बघून आज किती मुलींच्या हृदयाचे ठोके चुकले असतील, मोजता सुद्धा येणार नाही. एखाद्या हिरोला बघायला जशी गर्दी जमते ना, अगदी तशीच गर्दी आज देशमुखांच्या जावयाला बघायला जमली होती. आता इतका सुंदर नवरदेव बघायला कुणाला नाही आवडणार. त्यात मुंबईकर म्हटलं की लोक जास्तच उत्साहात असतात, कारण हिरोच्या शहरातले ना ते, म्हणून. आणि आज तर मुलींची डबल लॉटरी लागली होती. अहो, असे काय करता? आरव नाही का सोबत? म्हणजे आज त्यांना नवरदेव सोबत त्यांच्या सुंदर भावाचं दर्शन घेण्याचं सुद्धा सौभाग्य भेटलं होतं. म्हणून सगळ्या मुलींचे डोळे बाहेर आले होते. आरवला तर तेच हवं होतं. जिथे लोकांच्या नजरा यांच्यावर पडल्या, तिथे आपल्या आरूराजा शायनिंग माराचं कसं सोडतील ना. म्हणून साहेब फुल फॉर्म मध्ये आले होते आणि जो भेटेल त्याला आपली गोड स्माइल देत होते. आणि हाय रे, त्याची ती गोड स्माइल बघून तर मुली वेड्या व्हायच्या बाकी राहिल्या होत्या. कुणी कुणी तर त्याला रिटर्न स्माइल सुद्धा देत होत्या. तर अभि मात्र आपल्यासाठी सजवलेल्या सिंहासनावर राजासारखा बसला होता आणि नेहमीसारखी त्याची मान
ती फोनमध्ये घुसली होती. त्याच्या जवळच छोटासा कूलर लावला होता. काय तर नवरदेवाला जास्त उकडते ना म्हणून. मागे आला तेव्हा बघितलं होतं ना सगळ्यांनी. तेव्हा तर तो बघायला आला होता, तरी अर्ध्यात उठून गेला होता. आज तसं नको व्हायला म्हणून आधीच ही सोय अगदी त्याच्या बसण्याच्या ठिकाणी केली होती. नवऱ्या मुलाला घेऊन या, गुरुजी म्हणाले. तशी साधना अभिजवळ आली आणि तिने त्याला चालण्यास सांगितले. तसा अभि त्यांच्या सोबत जाऊ लागला. अभि तिथे गुरुजींसमोर बसला. तसा गुरुजींनी तो कुंड पेटवला आणि मंत्रोपचार करू लागले. आता नवरी मुलीला घेऊन या, गुरुजी पुन्हा बोलले. तशी सुलोचना वेदांतिकाला आणायला गेली आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने गेल्या. वेदांतिकाची खोली. इकडे खोली शालू आणि पार्लरवाली मिळून वेदांतिकाला रेडी करत होत्या. तिथे आणखी काही मुली होत्या ज्या वेदांतिकाच्या नात्यातल्या चुलीत बहिणी होत्या. त्या नुकत्याच मंडपातून खोलीत आल्या होत्या आणि खोलीत आल्यापासून त्यांची फक्त एकच बडबड सुरू होती आणि ती म्हणजे अभि. सगळेच जणी अभिजिजू असे, अभिजिजू तसे म्हणून त्याचं गुणगान गात होते. जे ऐकून आता शालूला सुद्धा अभिला बघायची तीव्र इच्छा झाली आणि ती निघाली. शालू, आता मला एकटीला या गोंधळात सोडून तू कुठे चालली? अगं बाई, आता ऐकलीस नाही का तू? वरात आली तर मी सुद्धा जाते जिजूला. काही गरज नाही, तू गप्प इथे बस. इथून कुठेही हल्लीस ना तर बघ. वेदांतिका थोडी रागावत बोलली. तशी शालू तिला चिरून बघू लागली. ही नक्कीच हिटलरची वंशज असेल. चढू कुठली. होणारा नवरा मांडवात हजर आहे. तरी मॅडम बघा कशी आहे. हिच्या जागी मी असते ना तर कधीची धावत पडाली असती नवऱ्या मुलाला बघायला. शालू वेदांतिकाला बघत मनात बडबडत होती. आता मला शिव्या देऊन झाल्या असतील तर इकडे ये. ही पिन जरा लावून दे. वेदांतिका आपल्या साडीचा पदर नीट करत बोलली. तसे शालू आपलं पडलेलं तोंड घेऊन वेदांतिका जवळ गेली. बुडिया बोलतच सुलोचना आत आली, पण समोर बघून त्यांचा ऊर भरून आला. कारण समोर वेदांतिका नवरीच्या वेशात नटून थटून रेडी होती आणि आपल्या छोट्याशा गुडियाला नवरी वेशात बघून त्यांना स्वतःला सांभाळू शकलं नाही आणि त्यांचे डोळे भरून आले. प्रत्येक आई मुलगी जन्माला आल्यापासूनच तिच्या लग्नाचं स्वप्न बघत असते आणि सुलोचना यांनी सुद्धा वेदांतिकाच्या लग्नाची स्वप्न बघितली होती. जरी त्यांनी तिला जन्म दिला नव्हता, पण लहानशी गुडिया जेव्हा त्यांच्या पदरात पडली ना, त्या क्षणापासून त्यांनी तिला आपलं मानलं आणि तिच्या लग्नाची स्वप्न बघू लागली होती. आणि आज आपल्या गुडियाला या रूपात बघून त्यांचा ऊर आणि डोळे दोन्ही भरून आले होते. आई. वेदांतिका बोलून सुलोचना यांच्या जवळ गेली आणि आपल्या हाताने तिचे अश्रू पुसून नाही म्हणजे मान इकडे तिकडे केली. तशी सुलोचना सुद्धा स्मित हसत वेदांतिकाला घट्ट बी लागली. एकदम घट्ट पकड होती दोघींचीही. शब्द नव्हते आज त्यांच्या मधात. होतं ते प्रेम, जिव्हाळा आणि ओढ, हृदयातून हृदयापर्यंतची. थोडा वेळ दोघीही एकमेकांच्या मिठीतच हरवल्या होत्या. कुणालाही ती मिठी आधी सोडवत नव्हती.
पण वेळ कुठे थांबते, थांबावं लागतो ते स्वतःच्या मनाला आणि वाहवत जाणाऱ्या या भावनेला. तसं सुलोचना यांनी सुद्धा आपल्या मनाला थांबवलं आणि अलगद वेदांतिकापासून ती मिठी सोडवली आणि वेदांतिकाचा चेहरा आपल्या ओंजळीत धरला. तिच्या चेहऱ्यावर ते मोठे मोठे मोतीसारखे थेंब बघून त्यांचं हृदय पुन्हा फाटून निघालं. पण वेळीच त्यांनी आपल्या हृदयाला आवर घातलं आणि हळूच तिचे अश्रू पुसले. खूप गोड दिसतेस गुडिया, बोलून त्यांनी वेदांतिकाच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तसे वेदांतिकाचे डोळे मिटले गेले. जणू मायेचा हा स्पर्श, हा ओलावा ती मनात खोलवर साठवत होती. चल, गुरुजी वाट बघत आहेत, बोलून एका बाजूला सुलोचना तर एका बाजूला शालू दोघी मिळून वेदांतिकाला घेऊन जाऊ लागल्या. वेदांतिका जशी मांडवाच्या दारात आली तसं राहुल आणि अमित दोन्ही बाजूंनी तिच्यावर गुलाबांच्या फुल पाकड्यांची उधळण करायला सुरुवात केली. तशा सगळ्याच्या नजरा तिच्यावर गेल्या. सदाशिव आणि वसंतराव यांच्यासोबत सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हसू आलं. तर हातात कॅमेरा घेऊन मिरवणाऱ्या आरवचा मात्र आज आला आणि तो गुडिया बोलून जवळजवळ असा काय ओरडला की तिथे असणाऱ्या सगळ्यांचाच कानाचा पडदा फाटला. तर आतापर्यंत खाली मुंडी पाताळ ढुंडी असलेल्या अभेची मान मात्र झटक्यात वर झाली आणि नजर तिच्यावर रोखली. लाल रंगाच्या जाळीदार काठा असलेल्या पैठणीत ती जणू बागेतली लाल गुलाबच दिसत होती. त्यात अंगावर गोल्डन दागिने, हातभर असलेल्या त्या मेहंदीच्या हातात हिरवा चुडा, कानात वेल असलेले झुमके ज्याला बाजूने केसात टक केलं होतं, सोबतच त्या मोठ्या केसांचा छान असा अंबाडा घालून त्याला मोगऱ्याच्या फुलांची वेणीने गुंफलेलं, ज्याचा सुगंध तिथे मांडवात असा काय पसरत होता की सेंट मारून आलेल्यांचा सुगंध कमी पडत होता. डोळ्यात काजळ घालून त्या मोठ्या डोळ्यांना आणखी सुंदर आकार दिला होता आणि ते नाजूक गुलाबी पाकळी ओठ आता जरा लाल केले होते, ज्याने ते आणखी रसदार दिसत होते. नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावलेली ती आज जणू चंद्राची राणीच दिसत होती. त्यात आणखी भर घालायला तिची लाज होतीच. अशा तिच्या सोजवळ रूपाला बघण्यात अभिसुद्धा हरवला होता आणि त्याचं हृदय त्याच्याही न करत तिला बघून जोरात धडधडू लागलं होतं. सुलोचना यांनी वेदांतिकाला हळूच अभिच्या बाजूच्या पाटावर बसवलं. तरीही अभिच्या नजरा तिच्या रूपातच अडकल्या होत्या. वराने आहुती द्या, गुरुजींचा आवाज आला. तेव्हा कुठे जाऊन अभिची तंद्री उठली आणि त्याने हळूच चोरून आपली नजर इकडे तिकडे फिरवली. तर सगळे आता त्या दोघांनाच बघत होते. एक एक करून गुरुजींनी सगळ्या विधी केल्या. आता कन्यादान करायला मुलीच्या आई वडिलांनी समोर या. जसा गुरुजींचा आवाज आला तसा मात्र आता तिथे शांतता पसरली आणि वेदांतिकाचे डोळे वाहू लागले. जे माहिती नाही का पण अभिला बघून नाही झाले आणि त्याने हळूच आपला खिशातला रुमाल वेदांतिका समोर धरला. तसं वेदांतिकाने त्याला बघितलं तर तो सडू नेहमीसारखा सडू तोंड करून होता. त्याच्या चेहऱ्यावर आता कुठलेच भाव नव्हते. पण माहिती नाही का त्याचा हातातला रुमाल बघून वेदांतिकाला कुठेतरी एक आशा होती.
पण आता त्याचा तो निर्विकार चेहरा बघून तिची ती आशा सुद्धा मावळली आणि तिने तसाच आपला चेहरा खाली घातला आणि उपड्या हाताने आपले अश्रू पुसू लागली. ही मुलगी नक्कीच वेडी आहे. रुमाल समोर असून हिला हातानेच अश्रू पुसायचे आहे. याला म्हणतात गावंढळ. अभि मनातच बोलला आणि तो रुमाल तसाच खिशात ठेवून घेतला. तर राघोजी, सुलोचना, सदाशिव सोबत राहुल आणि अमित सुद्धा समोर आले. मुलीचं कन्यादान कोण करणार? त्या सगळ्यांना बघून गुरुजी म्हणाले, आम्ही करणार आमच्या गुडियाचं कन्यादान, कारण ती आमची सगळ्यांची गुडिया आहे. सगळे एकत्रच म्हणाले. तसेच सगळे लोक त्यांनाच बघू लागले. अभि सुद्धा आश्चर्याने बघत होता. जिथे सगळ्यांच्याच तोंडावर 12 वाजले होते, तिथे मात्र वेदांतिका आणि तिच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर मात्र गोड हसू पसरले होते. तर ते सगळे एकमेकांना डोळ्यात अपार प्रेम घेऊन फक्त एकमेकात बघण्यात हरवले होते. मग आवडला का लग्नाचा भाग? अजून लग्न बाकी आहे बरं. बघू अभि आणि वेदांतिकामध्ये असलेली ही दडी लग्नाच्या पवित्र वचनांनी भरून निघेल का? कारण कुठेतरी अभिला वेदांतिकाचे अश्रू बघून किंचितसा फरक पडला आहे. पुढचा भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचे कमेंट माझे बळ असते. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून पुढचे भाग वाचायला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.